आहे काय आहे परिसाचा गुणधर्म? परिस लोखंडाला स्पर्श जर झाला तर तो सोनं बनू शकतो. तस हा जीव रूप लोखंडाला जर संत रूपी असा असणाऱ्याला आम्ही जर स्पर्श झालो तर आम्ही पण सोनं बनू शकतो, संत स्वरूप बनू शकतो. संत स्वरूप तो केवळ ताकद ते जीवेश्वर भगवान ज्ञानेश्वर भगवान सारख्या साधू संता पुरुषाजवळ आहे. पुन्हा अनेक अनेक ठिकाणी वर्णन करून सांगतात, चंदनाचा गुण लक्षण देतात. तो का म्हणे गुण? चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जण. संताला उपमा देत असताना परिसाचा उपमा दिली, पुन्हा चंदनाचा उपमा दिली. हजारो चंदनाच्या झाडामध्ये जर एक कमस कम 100-200 बोरीचे झाड जर असले, बोरी खायाचे बोराचे झाड, तर त्या चंदनाच्या हजारोच्या झाडाच्या वाऱ्याला आणि त्या वाऱ्याच्या सुगंधामध्ये चंदनाचे झाड सहित बोरीचे झाड सहित चंदन होऊ शकतात. तो प्रयोग करून पहा असं म्हणतात महाराजांनी. प्रयोग करून गेल्यानं तर खरंही तो चंदना ते बोरी व्यापी येईल. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, परिसाहीन नाही कवन्या अंगी. अहो परिसाला कुठतर कोण्या पूर्व दिक्केला स्पर्श करा, पश्चिम दिक्काला स्पर्श करा, कोण्याही दिक्कानं जा, त्याला जर स्पर्श झाला तर सोनं बनू शकतो. आणि ते लोखंड कोण्या कंपनीचा आहे पाहत नाही. ते लोखंड टाटाचा आहे का बिर्लाचा आहे, त्या ह्याचा आहे त्याचा आहे काही पाहत नाही. ते उकाड्यात पडलेले असू दे, त्या घरातला असू दे, ते कुठेही असू दे, जर स्पर्श झाला तर लोखंड तर ते सोनं नक्की होणारच. तसं संत महंताला सिद्धी पुरुषाला आम्ही जर स्पर्श झालो तर आमचं नक्की कल्याण होणार आहे, नक्की कल्याण होणार आहे. तसं असणारं जीवेश्वर भगवान आज त्यांच्या जयंती आहे. मला वाटतो आम्ही तुम्ही घरामध्ये आमच्या लेकरा बाळाचं जयंती आमचं तुमचं करू घेतो. मला वाटते जीवाचं बर्थडे केल्यानं मला वाटतं नक्की कल्याण नाही. देवाचं बर्थडे जर जो साजरी केला तर आमचं कल्याण आहे. कधी संतांचं जर बर्थडे साजरी केलो, कृष्ण जन्माष्टमी, ज्ञानेश्वर जयंती, जीवेश्वर जयंती, तुकोबा महाराज जयंती, आम्ही यांचं जर जयंती जर केलो तर आमच्या नक्की जन्माचा सार्थक होणार आहे. आम्हाला कल्याण होणार आहे. आमचं असं असणारा मोक्ष प्राप्ती होणार आहे, सुख प्राप्ती होणार आहे, समाधान प्राप्ती होणार आहे. असा असणारा तो आज संत पुरुष खरखरही त्या जीवेश्वर भगवानांचं चरित्र आम्हाला जगन्नाथ सरांच्या दुकानामध्ये इथले महान देऊन सांगून गेले आम्हाला. मी म्हटलं हे जीवेश्वर भगवानांचं प्रतिमा आहे म्हणले. आम्ही म्हणलो जीवेश्वर भगवान नाही, ज्ञानेश्वर महाराज भगवान आहे. आम्ही म्हणलो नाही हो, तुम्हाला माहिती नाही म्हणले. खरं का? मला वाटते दिसायला संत महंत दिसायला रूपवान मध्ये अलग अलग असतात, पण त्यांचं कर्तव्य एकच असतो. त्यांचं कर्तव्य एकच. ज्ञानेश्वर महाराजांचं कर्तव्य तेच होतं, जीवेश्वर भगवानांचंही कर्तव्य तेच आहे. तसा असणारा आज आम्हाला आनंदाचा दिवस आहे. आनंदुरी आजी आनंदुरी परमानंदुरी, 1-2 दिवस आनंदुरी परमानंदुरी असा असणारा आज आनंद. तुका म्हणे मना झाले समाधान, देखलिया चरण वैष्णवांचे. असा असणारा त्या भगवान परमात्म्याच्या जीवेश्वर संतांचा जर आम्ही त्यांचा मुख जर पाहलो, रूप पाहात आलोचनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. असा असणारा तो रूप सकाळी 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 उठले की साधू संतांनी मला वाटते लेकरा बाळाचं आपल्या घरामधल्याचंही कोणाचंही न तोंड पाहता जीवेश्वर भगवानासारखे ज्ञानेश्वर महाराजांच्या भगवानासारखे प्रतिमाचं जर आम्ही तोंड जर पाहिलं, नक्की आमचे सर्व कार्य होतात पूर्ण. कोणतेही कार्य होतात तेवढं त्यांच्या रूपामध्ये सौंदर्य, त्यांच्या वाणीमध्ये सौंदर्य, त्यांच्या लेखणीमध्ये सौंदर्य, त्यांच्या ग्रंथामध्ये सौंदर्य. तो सौंदर्य असा असताना त्या आमच्या जीवेश्वर भगवान त्यांच्या आज जयंती निमित्ताने आम्ही तुम्ही आज जमलेलो आहोत. हा जयंती नाही
तर त्यांचं एक स्मरण, त्यांचं चिंतन, त्यांचं असं असणाऱ्या जीवनामध्ये आम्ही त्यांचं काही आचरण आम्ही जीवनामध्ये जर अनुभव जर घेतलो तर नक्की आमचं कल्याण आहे असा असणारा. म्हणून आम्हाला सर एक दोन शब्द बोला. पुन्हा आम्हाला जो विनवणी केले त्या विनवणी प्रकारनं आमच्या बिदर जिल्ह्याचे भीमसेन जोशीच म्हणतो आम्ही त्यांना, साक्षात भीमसेन जोशी. त्यांनी गायन जर करायला लागले तर आम्हाला वाटते स्वतः भीमसेन जोशीच गावलेल्यात वाटते आम्हाला. कदाचित त्यांनी गावल्यानंतर एवढं शब्द असा अपशब्द होत नाही त्यांनी म्हणत असताना. काय त्यांना देवाने बुद्धी दिली असेल, काय त्यांचे, मला वाटते त्यांचे आईबाप किती पुण्यवान असेल. धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाट देवा. अरे जन्म तर असले मुलं जन्माव, जन्माव तर असा मुलगा जन्माव, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झंडा. असा असणार तो, असं पुत्र जन्माला यावं. खरं आमचे जगन्नाथ सर, आमचे रामलू शेठ, मला वाटतं हे दोघं बसणार राम लक्ष्मण दिसतात आम्हाला कुठेही. राम लक्ष्मण त्यांनी गावलेल्या ह्यांना सपोर्ट, ह्यांनी गावलेल्या त्यांना सपोर्ट. मला वाटतं खरे दुसरे कोणीतरी बसल लागल काय की जोडी म्हणून बघला, पण आता लागत नाही पुढे आणि लागत बी नाही पुढे. का माणसाला असं राहते, एक भंडी चालवा लागेल तर दोन्ही पाय भंडीचे चक्र समान राहावं लागते. खाली पुढे मागे पुढे झालं तर भंडी पुढे पळत नाही. असा असणारा दोन्ही भंडीचे चाक सेम आहेत आणि बॉडी बी तसंच आहे, त्यांचं बोलणं बी तसंच आहे, तोंडवाळाही तसंच आहे. कोणी बघितले तर खरं मी एका आईच्या उदाहरणाने जन्माला आल्यात काही वाटलं सर काय स्तोत्र म्हणून नाही पुढे बरं नाही. मी मागे तारीफ करतो. ಅವರು ಭಾಳ ಇಬ್ಬರು जोडी ಭಾಳ ಚಲೋ आदरी असं लोक पण म्हणतात मागे. तसं असणारं दोघंही बसले तर मला वाटते गुरुजी तुमचं कुठेही भजन राहू दे, आम्ही येतो ऐकायला येतो म्हणतो आम्ही, फक्त ऐकायला. आम्हाला असं ऐकायला वाटतं की तुम्ही जर गाणं गावायला लागलो तर पळोनी गेले झोपे. कुठं आम्ही तुम्ही म्हणता पळोनी गेले पापे, नाही झोपे बी गेले आमचे. पापे तर जाणारच, पापे सोबत आमचे झोप बी निघून जातात. का असं सुंदर गायन असं असणार तुमचं गायन आहे. तुमच्या पुढे आम्ही काय नाही, आम्ही लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त, ऐशे कळवळाची जाती करी लाभा विना प्रीती. आम्ही तुकोबराय सांगतात, आम्ही सांगत नाही. आम्ही सगळे काय नाही, जगामध्ये लई लोक श्रेष्ठ आहेत, लई लोक श्रेष्ठ आहेत, एकाकीने एक श्रेष्ठ आहेत. पण आम्ही जोपर्यंत लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. जोपर्यंत आम्ही लहानपण होत नाही तोपर्यंत आम्हाला मोठेपण मिळत नाही. असा असणारा तुकोबराय म्हणतात मला लहानपण देगा, लहानपण होऊन भजन करावं. तसं लहानपणामध्ये असं असणारे दोघंही चांगलं छान असं असणारं गायन करायचे. त्या गायनामध्ये जर तल्लीन जर झालो तर मला वाटतं आम्ही बसलो तर आम्ही ह्या लोकांमध्ये नाही, वैकुंठ लोकांमध्ये बसलो काही वाटतं असं भगवंतापुढे. तसा असणारा छान प्रकारचं असं गायन तुमचं ऐकून आम्हाला आनंद झालं. आणि जीवेश्वर भगवानांचा कृपा आम्हा तुम्हावर असू दे. हा जीवावरी संतांचा कृपा असावं, हा जीवावरी देवाचं कृपा असावं, हा जीवावरी जीवाचं कृपा जीवावर असल्या कदाही कल्याण होत नाही. जीवावरी देवाचं कृपा, जीवावरी संतांचं कृपा असावं तर जे जीव उद्धार होणार आहे, नक्की उद्धार. अहो ह्या जीवावरी संतांनी रेड्यावरी असा हात ठेवला तर रेड वेद बोलला. अहो ह्या जीवावरी संतांनी केवळ असा असणारा जो जडभिंत होता त्या भिंतीला कृपा केल्यावरी भिंत चालला. तर आम्ही तर जीव आहोत, हा जीवावरी संत कृपा केल्यानं आम्हाला काही कमी पडत नाही, सगळं मिळणार आहे, सगळं काही भेटणार, सगळं भेटणार आहे आम्हाला. तो जीव असा असणारा विश्वास ठेवा लागेल कोणावरी, संताची या पायी हा माझा विश्वास, सर्व भाव दास झालो त्यांचा. अथवा देवावरी विश्वास ठेवाला, विश्वासी तो करी स्वामीवरी सता, सकळ भोगिता होय त्यांचा. फक्त त्या देवावरी आणि संतावरी ग्रंथावरी हे तीन फार महत्व आहे संप्रदायामध्ये. देव संत ग्रंथ हा तीन महत्व आहे संप्रदायामध्ये. हा तीनला कदाचित आम्ही सोडू नये.
हा तिन्हीवर आम्ही विश्वास जर ठेवलो, नक्की भगवंताचा कृपा आमचा होणार आहे, आमचा उद्धार होणार आहे, भगवंताने कदाही आमच्या मागे राहणार आहे. म्हणून असं ह्या संदर्भामध्ये मला बोलण्यासाठी, दोन विचार सांगण्यासाठी अनुमोदन दिले. त्याबद्दल मी तेवढा काय शाणा नाही तुमच्या पुढे. मी एक छोटा बालक म्हणून बोलिले लेकुरे वेडे वाकुडे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, अथवा पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोद, मज क्षमा करणे संती, नोह्या अंगभूत युक्ती, नोह्या उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. असं म्हणून मात्र थोडं का होईना मला बोलण्यासाठी चान्स दिल्याबद्दल सर्वाला भगवंताचं, जीवेश्वर भगवंताचं, भवानी मातेचं, पांडुरंग परमात्माचं सर्वावर कृपा असू द्या. म्हणून या संदर्भामध्ये मला बोलण्यासाठी चान्स दिल्याबद्दल दोन गोष्टी बोलून माझ्या गोष्टीला विराम देतो. बोला.